निवडणुकीच्या रणधुमाळीत पोस्टर वॉर। मराठी माणूसच्या टीकेला हिंदुत्वाचं प्रत्युत्तर। आधीच्या बॅनरमधून मराठी माणसाला साथ। मंगळवारी पोस्टरमधून ठाकरेंवर घणाघात। राज्यातल्या महापालिका निवडणुकांची घोषणा होताच मुंबईत जोरदार बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे। रविवारी रात्रीच दक्षिण मुंबईसह काही भागात मराठी माणसा जागा हो, रात्र वैर्याची आहे, मराठी माणसा मुंबई वाचव, मुंबई तुझ्यापासून तोडली जाते असा मजकूर असलेले बॅनर्स लावण्यात आले। आता या बॅनरला प्रत्युत्तर देणारे दुसरे पोस्टर्स मुंबईत झळकले। या पोस्टरमधून थेटपणे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागण्यात आलं। जे हिंदुत्वाचे झाले नाही ते मराठी माणसाचे काय होणार, मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको, असं बॅनरमधून लिखण्यात आलंय। हे दोन्ही बॅनर कुणी लावले हे अस्पष्ट आहे, पण या बॅनरच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। मुंबईचे लुटारू गेल्या 4.5-5 वर्षामध्ये कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे। जे हिंदुत्वाचे होऊ शकले नाहीत म्हणजे काय? अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही, किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही। ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल खरे हिंदुत्ववादी कोण होते ते। मुंबईकरांच्या मनातून उतरले, मुंबईकरांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून उतरले आणि केवळ पोस्टरवर काही नेते आणि काही पक्ष राहिले ते लपून लपून लबाडीने पोस्टर लावून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात। हा विषय किमान ठाकरे कुटुंबाला तरी सांगून एकोणीस ज्या माननीय बाळासाहेबांचं हिंदुत्वासाठी 6 वर्षाचं निलंबन झालं होतं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरती निवडणूक होऊ शकते हे दाखवून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व तुम्हाला खऱ्या अर्थाने शिकवलं, जेव्हा मशीद पडली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनीच भूमिका ठामपणे मांडली होती, त्या कुटुंबाला निदान हिंदुत्वावरती भाषा कोणी बोलू नये असं मला अत्यंत प्रामाणिकपणे सांगावंसं वाटतं। ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी आणि मुंबईच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही थेटपणे ठाकरेंना लक्ष केल्याचं पाहायला मिळालं। विजन काय? 45 वर्ष उद्धव ठाकरेजीकडे महापौर होता मुंबईचा। देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदेला यावं लागलं। मुंबईचा संपूर्ण विकास, मुंबईची आज बघा, जगातला कुठलाही व्यक्ती उद्या तुम्ही जाऊन बघा मुंबईला, 10 वर्षापूर्वीचे गुगलवर मुंबई, तुम्ही MRSAC वर काढा मुंबई 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी काय, 2014 पूर्वीची मुंबई काढा आणि 2024ची मुंबई काढा। आमचा दावा नाही की सारं बदललं। तब्बल 9 वर्षानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होतीये। या काळात राज्यातील राजकारण पूर्णपणे बदललंय। शिवसेनेत फूट आणि शिंदेची भाजपला साथ असणार आहे, तर तिकडे उद्धव ठाकरेंनीही बंधुराज ठाकरेंना सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे। त्यामुळे जसजशी निवडणूक जवळ येते तसतसा हा राजकीय संघर्ष तीव्र होणार। ठाकरेंच्या मराठी माणसाच्या आणि मुंबईच्या मुद्द्यासमोर भाजपनं हिंदुत्वाचा प्रश्न उपस्थित केल्यानं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी माणूस विरुद्ध हिंदुत्व असा सामना होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत,